ब्रेक नंतर स्टार सिटीमध्ये तुमचं स्वागत। उद्या शनिवार आहे, त्यामुळे वीकेंडसाठी तुम्ही एखाद्या मॉलमध्ये फिल्म पाहायला जायचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडं सावध राहण्यासाठी ही बातमी आहे। कारण मुंबईतल्या अनेक मॉल्समध्ये पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर सिनेमागृह आहेत, पण हे सर्व नियमबाह्य आहे। होय, मीरानी समितीच्या शिफारसींमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे। आज शिवसेना आमदार दीपक सावंत यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उचलला आणि नगरविकास राज्यमंत्र्यांनी अशा मॉल्सवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। मुंबईतल्या बहुतेक मॉल्सनी नियम आणि कायदे धाब्यावर बसवून अंतर्गत रचना केली आहे, त्यामुळे अशा मॉल्सवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार दीपक सावंत यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे। दिल्लीच्या अवस्थी मॉलमध्ये काही महिन्यांपूर्वी आग लागली होती, त्यावेळी मॉलच्या सुरक्षिततेचा आणि ग्राहकांच्याही सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता। या पार्श्वभूमीवर नगरविकास राज्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। मुंबईतला किंवा महाराष्ट्रात होणारे एकही मॉल याचं अंमलबजावणी करीने सर्वांनी नियम धाब्यावर बसून हे मॉल बांधलेले आहेत। यामध्ये त्यांच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सिनेमागृह हे वरच्या मजल्यावरती नसावीत, म्हणजे टॉप फ्लोअरला नसावीत अशा प्रकारचा साधारणपणे त्याचा दंडक आहे। दुसरी गोष्ट, एक किंवा दोन पेक्षा रेस्टॉरंट नसावी आणि त्याचं किचन हे कुठे असावं आणि किती बाय कितीचं असावं याच्या देखील नॉर्म्स ठरलेले आहेत। ज्यावेळी सिनेमागृहात प्रेक्षक एंटर करेल त्यावेळी तो डायरेक्टली मॉलमधून त्याची एंट्री नसावी, डायरेक्टली त्यांनी ती एंट्री असावी आणि त्याचं एक्झिट पण तसं असावं। गर्दीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी ही रचना केलेली आहे। पण आज जर आपण मुंबईतले अगदी सगळे मॉल बघितले तर याच्यामध्ये एकाही नियमाचं पालन केलं गेलं नाही। आज प्रत्येक मॉलमध्ये साधारणपणे 3-3, 4-4 रेस्टॉरंट्स आहेत। सुदैवाने त्यावेळी औचित्याच्या मुद्द्याच्या वेळी राजेश टोपे साहेब होते, तर त्यांनी सांगितलं की मीरानी समितीचे अहवाल पडताळून बघून आणि मॉलची रचना बघून या सर्व मॉलवरती जे कोणी बेकायदेशीर काम केलं असेल तर सर्व मॉलवरती कारवाई होणार असं आश्वासन दिलं। मीरानी समितीनं सुचवलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणं यापुढे तयार होणाऱ्या मॉल्सवर बंधनकारक राहील असं राज्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय। मात्र सध्याही ज्या मॉल्सनी नियमांचं पालन केलेलं नाही आणि अंतर्गत रचना ही चुकीच्या पद्धतीनं केली आहे त्यांच्यावरही कडक कारवाई करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। नव्यानं तयार होणाऱ्या मॉल्सवर शासन मीरानी समितीच्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश देईलही, परंतु यापूर्वीच ज्या मॉल्सनी नियम आणि कायदे पायदळी तुडवत अंतर्गत रचना केली आहे त्यावर शासन कशा पद्धतीनं कारवाई करणार हाच खरा प्रश्न आहे। मंगेश चिवटे, स्टार माझा, मुंबई। या बातमीवर स्टार सिटीमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। तुम्ही पाहत राहा स्टार माझा।